लढतो मी पडतो मी धावतो सतो धावतो मी धडपडतो मी धडफडतो संकटात मी गुंततो मी पेटून उठतो अगतिक होतो जीवनात मी गुंततो मी तळमळतो मी हळहळतो कधी आज वेळ ढाळतो नियती आहे लढा महासंग्राम 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 तीन जीवाचा बंदिवास हा नशिबी काला सांगना सांगू किती या अंतरी यातना मज संवेना मज उमजेना सांगाना सांगाना कशात नाही राम महासंग्राम महासंग्राम महासंग्राम. बरं मंदार सरना काही निरोप आहे का? म्हणजे त्यांचा फोन वगैरे आला तर? हां त्यांना सांगा की श्रीकांतचा फोन होता, अर्जंट कॉल करायला सांगितलंय. अरे अरे मीटिंग मध्ये बिझी आहे मी. चल ठेव. सॉरी हा राजा भाऊ, आपण ऑफिस मध्ये बसलो असतो तर माझं काहीच म्हणणं नव्हतं. रोज रात्री हिला नवीन नवीन साड्या दिल्यास ना तरी आमची काही हरकत नाही. तुम्ही ठरवा तुमचं, मला उशीर होतोय. आणि हो दीप्तीला त्रास देऊ नका. मी काय म्हणते, मंदार भाऊजींची काही मदत घेता येईल का? हो येईल की. हो, पण त्याआधी त्याचं काय धोरण आहे ना ते बघायला हवं. तू औषधं वगैरे घेतेस ना वेळेवर? हां, पैशाचा विचार करून दुर्लक्ष करू नकोस स्वतःकडे. आणि बाबा डॅड, काल मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली. हरकत नाही, आत्ता सांग. पण त्याआधी मला सांग, तुझा अभ्यास कसा चाललाय? डॅडी म्हणून तुझ्या अभ्यासाची चौकशी करणं हे माझं कर्तव्य आहे, राईट? येस डॅड, मी तुम्हाला अपडेट्स केले पाहिजेत नाही का? डॅड, मी कुठलाच क्लास लावलेला नाहीये, त्याच्याऐवजी मी क्लब जॉईन केलं. पण मला वाटतं आता प्रायव्हेट कोचिंग केलं पाहिजे. कर. हे बघ, माझा तुला पूर्ण सपोर्ट आहे. डॅड, ती शिल्पाचे सर आहेत ना, ती GR असल्यामुळे मोस्टली तेच पेपर सेटर असतात. सो त्यांच्याकडे क्लास लावला तर सक्सेस शुअर. अरे म्हणजे हे आमच्या काळासारखंच झालं. हा यशस्वी फॉर्म्युला आहे. म्हणजे तुम्हाला गणितात नापास होतात का, मग गणिताच्या दातार सरांची शिकवणी लावा, हमखास पास होणार. वा, हे चांगलंय. मुलांना असे आदर्श सांगायचे की त्यातून ज्ञान मिळण्यापेक्षा स्वार्थाचेच धडे मिळतील. तरीच म्हटलं, ही अजून कसं काय बोलली नाही. मग माझ्या मॅटरमध्ये इंटरफेअर करणं हे तू तुझं कर्तव्यच समजतेस ना? भक्ती, तुझ्या शिक्षणाबाबत चर्चा करणं हे माझं कर्तव्यच आहे. आणि शिक्षण क्षेत्राबद्दल तुम्ही बोलत असताना मी गप्प का राहू? नाही, गप्प नको राहू. चर्चा कर, मत मांड. पण फायनल डिसिजन मात्र आम्ही दोघंच घेणार. येस. का? मग मी काय फक्त वायफळ चर्चा करायची? नाही, या निमित्ताने तुझं विचारमंथन होईल. ज्या विचारमंथनाचा आम्हाला नाही तरी तुलाच तुझ्या लेखनाकरता फायदा होऊ शकतो. नाही, मी ही निर्णय प्रक्रियेत सामील होणार. कारण तुम्ही जर अपप्रवृत्तीला खत पाणी घालत असाल तर त्यापासून परावृत्त करणं माझं कर्तव्य आहे. डॅड, कमिंग टू द पॉइंट, मी काय करू? तुझा ग, तू कम्प्लीट कर तुझं. हे बघ, आईचं आणि माझं भांडण आहे ना, हे डिबेट चर्चा हे नेहमीच आहे. इट्स अ पार्ट ऑफ आवर मॅरिड लाईफ. ओके डॅड, मी ATM नी पैसे काढून सरांना देऊन टाकते. ओके ओके, बाय बाय. बोला ना, आता आपण अगदी फ्री स्टाईलने चर्चा करायला मोकळे. बोल. नाही, मला माझ्या दीर्घकथेवर काम करायचंय आणि निर्णय तुम्ही घेतलाच आहे तर मी वांस चर्चा कशाला करू?
काय अनिता, मी चर्चा तेव्हाच करतो ज्यात काहीतरी प्रॅक्टिकल गेन किंवा मटेरियल गेन असेल तर. तुला माहिती आहे. पण तुझ्या बाबतीत तुझी मतं ठाम, एकाच छापाची, सिंगल ट्रॅक, नो यूज. असं तुम्हाला वाटतं. मी म्हणजे जुनाट, पारंपरिक, अर्थशास्त्रातलं, बिझनेसमधलं मला काही कळत नाही असं ठरवून टाकलंय तुम्ही. माझी तशीच प्रतिमा केली आहे मुलींसमोर. पण राजाभाऊंना विचारा, मी तशी नाहीये. अनिता, तू कशी आहेस हे दुसऱ्या कुणाही पेक्षा मला जास्त चांगलं ठाऊक आहे. आणि तुम्ही कशी प्रगती करताय, मुलींना, भक्तीला कसं वाढवताय तेही मी पाहते. बघ ना, बघत राहा. मग तुला कळेल या आजच्या जगात तुझं तत्वज्ञान टिकतंय का माझी प्रॅक्टिकल फिलॉसॉफी. लेट्स सी. बघूया. सध्या तरी मला माझ्या लेखनाकडे लक्ष देणं एवढंच महत्वाचं वाटतं. धावा धावा समज जग धावतंय. आपल्याला काय करायचंय, आपण आपलं फिरतं कंदील. आपल्याला धावायला जमतंय कुठे, आले डोले. धाव धावा धावू दे सगळ्यांना. राजेश, राजेश, कोण आहे, कोण आहे? अरे राजेश, काय झालं? असं रस्त्यात पडून राहणं बरं दिसतं का? उठ. राघू दादा, राम 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 राम. हो राम राम. चला रिक्षात भरतो आणि घरी घेऊन जातो. नाही पण तुला तुला कशाला तकलीफ? तुझ्यासारख्या माणसानं ना व्यसन मुक्ती केंद्रात घेऊन गेलं पाहिजे. काय अवस्था आहे देशाची. स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाली आहेत. ही समस्या अशीच आहे. हो, इतकं पोट तिडकीने बोलतोय, काही येत आहे का डोक्यात? नाही. चला पब्लिक मध्ये तमाशा नको. चला. पण कुठे चाललंय? कुठे? राहू दे ना, मला झोप येते. ते मला पडू दे ना जरा. आता वाजले की 12. आयुष्याचे 12 वाजले तुझ्या. इथं बायको लोकांची धुणी भांडी करते. जरा लाज बाळगा काहीतरी. चला. लाज? आता काय राघू दादा, गरिबीला लाज शरम काय बी नसते. 2 पायावर उभं राहता येत नाही आणि तत्वज्ञान ऐकवताय. पोलीस आले तर तमाशा होईल. इकडे चल लवकर. नाही पण मी आरामात आहे. नाही कसला आरामात आहे? चल चल. राघव दादा, तुम्ही हे ध्यान हित आहे वय? काय रे मुर्द्या, तुला हीच जागा मिळाली, दुसरी जागा नाही? आवाज ओळखीचा वाटतोय. कानाखाली आवाज काढला ना ठळक पटेल. राघव दादा, बघता काय, द्या एक लगावून. अगं व्यसनी आहे म्हणून असं राग करणं बरं नाही. त्याला सुधारता कसं येईल याचा विचार करायला हवा. असली माणसं कधी सुधारण्यात आहेत का? हा राघव दादा, तुम्हाला कल्पना नाही. हा असला तमाशा रोजच चालतो आमच्या घरात. राहू दे, पडू दे त्याला हितच. उतरली की येईल आपसूक घरी. जातो कुठं? तुम्ही निघा निघा कामाला, मी बी निघते. हे बघ महाराणी, राघू दादा, तुम्ही तकलीफ कशाला घेताय? मी ते आरामात बसतोय ना. अरे बाबा चल, मी तुला घरी सोडतो. चल. घरी घरी जाऊन काय करणार? राडा भानगड काय झगडा? वय रे, पुन्हा बोल. हा घर म्हणजे झगडा? कोण? मी करते? बघितलं राघव दादा, समधीकडे मर मर मरू नये हेच ऐकावं लागतंय. या असल्या निकामी नवऱ्यांना आम्ही पोसायचं कशाला? मरू दे हितच, मी निघते. अगं आपल्या माणसाला असं रस्त्यात टाकून जाणं नाही नाही पटत नाही आणि बरंही दिसत नाही. मग तुम्ही थांबा इथंच. पर एक सांगते, ह्याच्या नादाला लागू नका. हा आणि आपला वेळ वाया घालवू नका. हा स्वतः बर्बाद आहे, दुसऱ्याला बी बर्बाद करल. हा चल बाबा, तुला घरी सोडल्यानंतर मला माझ्याही घरी जायचंय. चल. मला बर्बाद म्हणते. चल तू आधी, उगाच काहीतरी. चल. तुला काय वाटलं? श्रीकांत आला? नाही, श्रीकांत नाही. आणि इथे काय बसलीये? कामं नाही आहेत तुला? कुणाची वाट बघतेस? नाही वाट, हो बाबांची वाट बघत होते. तुझे बाबा येणार आहेत?
नाही हो, माझे बाबा नाही, आपले बाबा, श्रीकांतचे बाबा. ते कधी एवढ्या संध्याकाळी लवकर येतात का? पेन्शनर्सची चकाट्या पिठात बसलेले असतील आणि सुनेच्या आणि बायकोच्या कागाळ्या करतील. उगाच काहीतरी खोटं बोलू नको. कोण येणार आहे तुझ्या माहेरचं? बाप, भाऊ की आई? अहो आई, खरंच कोणीच नाही येणार आहे, तुमची शपथ. उगाच माझी खोटी शपथ खाऊ नकोस. म्हणजे मी मेले की तू मोकाट. आणि काय ग, तुला घरी फोन करायला सांगितला होता, केलास का? तुला जमत नसेल ना तर मी करू का धमकीचा फोन? आई प्लीज, तुम्ही नका फोन करू. मग तुला पैसे आणायला सांगितलं तर तू आणत नाहीयेस, मग आम्ही तुला पोसायचं? तुझ्या बापाला पोरगी जड झाली म्हणून त्यांनी श्रीकांतच्या गळ्यात बांधली. तसं नाहीये हो आई. मग कसं? हा, आता उलट बोलायला लागलीस तू. काल मार दिलेला कमी झालं वाटतं. नाही, राणी बोलते ना तेच बरोबर. तू ना मारून मारून कोडगी झालीये. तुला मारून मारून आमचे हात दुखतील, आम्हाला हार्ट फेल येईल. मग तू अगदी खुश होशील आणि खिदळशील ना. अहो आई, काय बोलताय तुम्ही हे सगळं? स्वप्नात सुद्धा असा विचारही माझ्या मनाला कधी शिवू शकत नाही. हे आम्ही कसं मानायचं? तुझ्या मनात काय चाललंय हे आम्हाला कसं कळणार? आम्ही आमचे विचार बोलून दाखवतो. तुझा बाप काय पैसा देत नाही. ही मुंबई आहे. खेडेगावात ना डाळ भात खाऊन झोपलं तरी चालतं. इथे आम्हाला आमचं स्टेटस जपावं लागतं. फोन करून काय तुझा बाप तुला पैसे देत नाहीये? चल निघ, बापाकडे जाऊन पैसे आण. आई प्लीज प्लीज असं नका हो बोलू, मी तुमच्या पाया पड. चल, पायाला हात लावू नकोस माझ्या. पांढऱ्या पायाची मेली. तू आल्यापासून या घरात फक्त अमंगळ घडते. आता बघत काय बसलीस? चल दार उघड. आणि एक लक्षात ठेव, श्रीकांत आला तर त्याच्या पुढे रडगाणं गाऊ नकोस. श्रीकांत, बरं झालं तू आलास. का? काय झालं? काय झालं? आई, काय झालंय? दुसरं काय? तुझ्या अपशकुनी बायकोलाच विचार. तिला सांगितलं बापाकडून पैसा आण म्हणून. हे फोन करून सांगितलं? आई, पैसे झाडाला लागत नाहीत. मी सुद्धा त्यांना तेच समजावण्याचा प्रयत्न करते, पण त्यांना पटतच नाही. तुझी जीभ ना फार चुरू बोलायला लागली. तिखट मीठ चोळेन ना तेव्हा तुला कळेल कसं बोलायचं ते. आणि तू रे श्रीकांत, झाडाला पैसा लागत नाही, मग तिच्या बापाला सांग ना आहे ती जमीन विकून पैसे द्यायला. आई, थोडा धीर धरावा लागेल. जमिनीचे व्यवहार असे एका रात्रीत होत नाहीत. मला सांगतोस किती वेळ लागणार? तू सांगू शकतोस? राणी म्हातारी होईपर्यंत थांबायचं का आम्ही वर जाईपर्यंत थांबायचं? सांग ना, दे उत्तर. अहो आई, कशासाठी तुम्ही एवढी काळजी करताय? राणीचं होईल लग्न. राणी आमची दिसायला उजवीच आहे, शिवाय ती नोकरीही करते. आणि तिच्यासाठी स्थळ सांगून आली आहे, तीही पुण्या मुंबईची. मग प्रश्न काय आहे? पैसा मानपान दोन्हीकडचा खर्च कोण करणार? तुला जास्त पैसा कमवता येत नाही आणि हिच्या बापाला पैसा देता येत नाही. मग दीप्तीचं लग्न कसं होणार? हा सगळा खोडा या दीप्तीमुळे झालाय. हीच अपशकुनी आहे. हिच्यामुळेच आमच्या राणीचं लग्न होत नाही. आमच्या माघारी कोण घेणार तिची काळजी? अरे आमचा आत्मा तळमळत राहील आणि हिला शिव्या शाप देईल. हिला आई, चल. आई, अगं श्री, ओ मेरी शर्मिली. मेरी ना जग्गूबाईची शर्मिली. काय रे सावत्या, जग्गूचा काय मेसेज आहे? अच्छा, म्हणजे जग्गूबाईचा मेसेज असणार तरच तू माझ्याशी बोलणार का? तसं नाही रे सावत्या, पण हल्ली ना जग्गू मला भेटतच नाही, म्हणून मला वाटलं. अगं, जग्गूबाई एकदम कामाचा माणूस. बिजी म्हणजे एकदम बिजी. सुपाऱ्यांची कामं असतात. आणि आता तर कंस्ट्रक्शन लाईन मध्ये पण घुसतोय. असल बाबा असल. हे माझं तुझ्याकडे काम होतं. काय रे? ती मंदार शेठची पोरगी तुझी मैत्रीण आहे ना? वा, कोणती? भक्ती? नाही, ती फटाकड आहे. ती दुसरी स्कॉलर दिसते ना. अच्छा, 2 नंबरची वय.
प्रीती हा तीच तीच. अरे म्हणजे काय स्कॉलरच आहे ती. काय रे सावत्या, तुझा डोळा आहे का काय तिच्यावर? ए आपण असे पंटर दिसत असलो तरी आपल्याला आवडते ती. अरे येड्या, दिवसा ढवळ्या अशी स्वप्न बघू नकोस. अरे तो मंदार शेट आहे ना, एकदम भारी काम आहे हा. आपण असे पंटर असलो तरी आपल्याला अशा स्कॉलर पोरी जाम आवडतात. हा पटली तर एकदम चांदीच होऊन जाईल आपली. पुढं माग आपण मंदार शेठचे जावईच होऊन जाऊ. हॅलो 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 हॅलो. हा राजा भाऊ नमस्ते, मी मीना बोलतेय. मीना? अव ओळखलं नाही वे? अव मी मीना राणे, खानावळवाली मीना राणे. हा आलं लक्षात, आलं लक्षात. काय कशी चालली आहे तुझी वडापावची गाडी? बिझनेस जोरात चालू आहे ना? वय बिझनेस लय जोरात आहे. रोज का नाही भरपूर वडे तळते आणि रविवारी तर दुप्पट धंदा होतो बघा. काय सांगते? छान छान. बरं काय काम होतं का? कायसाठी फोन केला होता? नाही व काय काम नाही. मी का नाही खानावळीच्या पैशात ह्यो नवीन फोन घेतलाय. सांगतेस काय? हा तुझा मोबाईल नंबर आहे होय? छान छान. तर म्हणून मी म्हटलं समजा ओळखीच्या माणसासनी फोन करायचा, म्हणून पहिला फोन तुमच्यासारख्या देव माणसाला केला बघा. हा हे चांगलं केलंस. तुझ्याकडे फोन आला हे ऐकून बरं वाटलं. हे बघ, हे मोबाईल ही फक्त श्रीमंतांची मिरासदारी नाहीये. त्याचा उपयोग सर्वांसाठी व्हायला पाहिजे. छोट्या व्यावसायिकांना त्याच्यामुळे ऑर्डर मिळू शकतात, कामं मिळू शकतात, कामं वाढू शकतात ग. मी पण तेच करणार आहे आता. फोनवर ऑर्डर आणि मग डिलिव्हरी. अच्छा, म्हणजे फ्री होम डिलिव्हरी, पार्सल सर्व्हिस. हा आजकाल पार्सल सर्व्हिसला डिमांड आहे. हा पण तुझी वडापावची पार्सल पोहोचवणार कोण? राणे स्वतः की तू? जेव मी दिवसभर गाडीवर वडे तळणार. आणि राण्यांचं काही विचारू नका, दिवसभर हातीसातलं काम करून पार थकून जातात. हा पण आमचा बाबू आहे की, तो करेल सायकलवरनं डिलिव्हरी. हा हे चांगलं आहे. बाबू म्हणजे शेजारी का? अहो शेजारी कुठला, आमचा मुलगा वैभव नाही का, आम्ही लाडाने त्याला बाबू म्हणतो. अच्छा असं काय? बरं मला सांगा, तुम्ही कधी येताय वडे खायला का आम्ही घरी येऊ डिलिव्हरी घेऊन? नको नको नको, एवढ्या लांब यायचं म्हणजे बघू. मी असं करतो, राणेंना कळवतो. आता राणीला कसं पाहिजे? माझा जो नंबर आहे ना, माझ्या फोनवर मला कळवा. हा बरं आता ठेवू का फोन? गाडी लावायचा टाइम झालाय. बर बर. हा ठेवते बर का. काय झालं? घे पाणी घे. तुला काही खायला आणू का? नको, मूड नाही माझा. रोज रोज तेच तेच. काय झालं? आज पण संगीताशी भांडून आलीस ना? भांडण राडा झाला, आपलं पण डोसकं फिरलं. काय बाई आहे ती. अगं तुला कितीदा सांगितलंय आईशी असं बोलू नये, आई बाबांचा मान राखावा. पण आईला वाटतं मी 24 तास घर कामं करावी, धुणी भांडी करावी. मावशी मला त्यात इंटरेस्ट नाही हो. अगं पण मुलीच्या जातीनं घरात लक्ष द्यायला हवं, थोडा हातभार लावायला हवा, मदत करायला हवी. आई म्हणत होती प्रीतीला आवडीनं घरकाम करते. मग काय चुकलं तिचं? तू ही मुलगी आहेस, थोडी मदत करायला हवी. उद्या लग्न होऊन सासरी गेलीस म्हणजे माहित आहे मला. मावशी कधी कधी करते मी घरकाम, पण आई नुसती आपली डोस पाजत असते. घर नाही दार नाही, नुसती आपली बडबड बडबड बडबड. माझं पण टाळकं फिरतं. अगं घरात एकमेकांची वाद घालण्यापेक्षा कामं वाटून घेतली तर थोडासा हातभार लागेल, आईला मदत होईल, तिच्यावरचा ताण कमी होईल. पण मला काहीतरी वेगळं करायचंय. मला ना डान्स आवडतो आणि लोक म्हणतात पण मी लई चांगली नाचते म्हणून. मावशी आता तुम्ही सांगा, डान्सर होणं हे काय वाईट आहे का? वाईट आहे असं माझं म्हणणं नाही ग, पण त्यापेक्षा आता आपल्याला कुठली गरज आहे ते कळणं महत्वाचं. तू जर एखादी नोकरी केलीस, पार्ट टाइम जॉब केलास तर घराला तेवढीच मदत नाही का होणार? ट्राय करन मी, पण अगं पण तू पण तुझ्या आईला थोडं समजून घे ना. आधीच तुझा बाप तसा,
तुझी आई बिचारी 10 घरी राबून काम करत असते. कुणासाठी करते ती? तुझ्यासाठी, अमितसाठीच ना. तिला थोडं समजून घे. शर्मिला, आपणच आपल्या आयुष्याचा प्रकाश व्हायचं असतं आणि आपलं आयुष्य उजळून टाकायचं असतं. खरंच मावशी, किती प्रेमाने समजवता ना तुम्ही. हेच जर माझ्या आईने समजावलं असतं तर सगळं कळतं. हो पण चहा आणला की रिमार्क पास करायचा. झाला चहाटळपणा. चहाटळपणा करेक्ट. काय असतं अनिता, नाही म्हणजे काही काही शब्द आपल्या बोलण्यातून हळूहळू आपल्या नकळत कमी होत जातात. आई, माझ्याकडून एक चूक झाली हो. राणीची साडी फाटली. साडी फाटली? राणीची साडी फाटली? बघू. आई, मी खरंच मुद्दामून नाही हो केलं. मी त्याच्यावरचे डाग जात नव्हते म्हणून ब्रश घासायला गेले तर ती एकदम फाटली. लाज वाटत नाही तुला? तू त्याला भाई म्हणायचं नाही, बाकी समजानी म्हणायचं त्याला भाई. काय मी भाई म्हणायचं नाही, मग काय म्हणायचं? तू काय येडा पण के पेडा खातीये क्या? त्या खेड्यातली होती, 4 बुकं शिकलेली नव्हती, तुझ्यासारखी साहित्यिक वगैरे नव्हती ती. काढायची काहीतरी नवीन शब्द. काकूबाई कुठे आहे आज?